पटापट बदलत जाणारे रील्स, क्षणाक्षणाला मिनिटाला बदलत जाणारी चॅनेल्स, या सतत बदलणाऱ्या कंटिन्युअसली चेंजेस पाहिजेत या भावनेतून सतत वागलं जातं आहे. आणि याचा परिणाम असा झाला आहे की स्थिरता, लॉंग टर्म रिलेशनशिप हा शब्दच कमी झाला आहे. थोडंसं जरी मतभेद झाले, जरासं जरी पटलं नाही तरी आय डोंट नीड यू, मला तुझी गरज नाही आहे असं म्हणून पटकन माणूस एकमेकापासून बाजूला करत चालला आहे. थोडीशी ॲडजस्टमेंट, थोडी फ्लेक्झिबिलिटी, थोडी लवचिकता नात्यांमध्ये, संयमही काही ठिकाणी पाहिजे आहे, हे सगळं बाजूला झालं आहे. आणि सतत क्षणाक्षणाला बदलणारी नाती माणसाला हवीशी वाटायला लागली आहेत. त्यामुळे एक लॉंग टर्म आपल्याला आपली नाती हवी आहेत. मित्र, मैत्रिणी, पती, पत्नी, आई, वडील, बहीण, भाऊ, हे लॉंग टर्म हा शब्द संपला आहे आणि शॉर्ट क्लिप झाल्यात सगळ्या. नात्यांमध्ये असंच व्हायला लागलं आहे, भावनांमध्ये असंच व्हायला लागलं आहे. आणि ह्या सतत बदलत जाणाऱ्या क्षणाक्षणाला या बदलत्या चित्रामुळे त्याचा परिणाम असा झाला आहे की कोणी कोणाला समजून घेण्यापेक्षा, कोणी कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा पटकन मला तुझी गरज नाही म्हणून निघून चालला आहे. नाती बदलत चालली आहेत. त्यामुळं आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी विश्वासाची ठिकाणच कमी झाली आहेत. डिप्रेशन वाढली आहेत, फ्रस्ट्रेशन रेट वाढत चालला आहे. जपूयात. आपली अशी हक्काची काही नाती असू देत की जिथं आपल्याला आपलं मन व्यक्त करता येईल, भावना व्यक्त करता येईल, बोलता येईल, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवता येतील, फोन करता येतील, प्रत्यक्ष भेटता येतील, अशी नाती हवी आहेत. कुठलीही असू देत ती नाती. पण ती जर नसतील तर मग हे मिनिटा बदलणारे रील किती वेळ आपल्याला समाधान देणार आहेत? नाही फार वेळ देणार. ही एंटरटेनमेंट त्या क्षणापुरतीची गंमत आहे. पण आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अशी नाती हवी आहेत. शोधूयात, जपूयात आणि स्वतःला शांत, निवांत, रिलॅक्स, लॉंग टर्म मेंटेन करण्यासाठी अशी रिलेशन शोधून काढूयात. हॅव अ गुड डे.